महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे। साधारण महिन्याचे 1500 आणि महिन्याचे 1500 असा एकत्रित लाभ आम्ही त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे। बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली। 5 डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू। आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे। मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील। त्यावेळी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबरला संपली। पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे।